या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की तुम्हाला या पूर्ण नवरात्रामध्ये आपल्या कुळदेवीची अतिशय प्रभावशाली सेवा ती म्हणजे कुमकुमार्चन. तर तुम्हाला कुमकुम अर्चन रोज करायचं आहे. पूर्ण 11 दिवस नवरात्रीचे आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे. आज आहे मंगळवार, तर आज कुळदेवीचा वार आहे, म्हणून आजसुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करा. तर तुम्ही कुमकुमार्चन हे देवीच्या फोटोवर करू शकतात, टाकावर करू शकतात, मूर्तीवर करू शकतात, त्याच्यानंतर श्रीयंत्रावर करू शकतात, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर करू शकतात, महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवर करू शकतात. आणि काहीही नसेल तर एक सुपारी घ्यायची, तिला कुलदेवी स्वरूप मानायचं आणि त्याच्यावर तुम्ही कुमकुमार्चन हे करू शकतात. अभिषेक करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कुमकुमार्चन हे करू शकतात. आता कुमकुमार्चन करताना कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे, तर कुमकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्तमचं तुम्ही पठण करू शकतात. तर 16 वेळेस श्री सुक्तमचं तुम्ही पठण करू शकतात. त्याच्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचं तुम्ही 108 वेळेस जप करू शकतात. नाहीतर दुर्गा मातेची जी नावं आहे किंवा महालक्ष्मी मातेची जी नावं आहे या मंत्राचं उच्चारण करून तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात. तर तुमची जी इच्छा असेल ते मंत्र स्तोत्र बोलून तुम्ही कुमकुमार्चन हे करू शकतात. तर ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे. ही सेवा करायला विसरू नका, नक्की करा. तर देवी आईचा तुमच्यावर भरभरून आशीर्वाद राहील. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.